आमचे पैसे आम्हाला निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नक्की कोणाच्या सत्रांनी उतरायचं? शिवाजी महाराजांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवतो, शाहू आंबेडकर सगळ्यांचा आदर्श घेऊन मतदान मागतात आणि ज्यावेळेस मराठ्यांच्या विषयी तुम्ही कुठेतरी मग या मतदारसंघात तिसरा पर्याय शोधताय? 100% तिसरा पर्याय तयार पण झालेला आहे. आंबेगाव तालुक्यामधून दत्ता गांजाळे यांचं नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. विचारधारा बदलून जर विकास करायचा असेल तर त्या विकासाला यांचं कधीही समर्थन राहणार नाहीये. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांसमोर महत्वाचं जे आव्हान उभं आहे ते म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचं. त्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण सर्वपक्षीय सामान्य कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि ही जी आता दादांचा जो प्रवेश झालाय याच्याकडे तुम्ही कसं म्हणून पाहता? तुम्ही स्वतःही प्रवेश केलाय दादांबरोबरच, तर तुम्हाला काय वाटतं खाली हे कार्यकर्ते आता एकत्र काम कसं करतात? तुम्ही जो संघर्ष करत आलाय तो इथे राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर करत आलाय, तर ते आता तुम्ही कुठेतरी जुळून घेतले? हो, निश्चितपणाने महायुतीचे कार्यकर्ते म्हणून ज्या वेळेला आम्ही राज्यामध्ये सत्तेमध्ये एकत्र आलो त्याच वेळेला मनाची मानसिकता सर्व कार्यकर्त्यांची झालेली आहे. आणि आता दादा राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळं शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील ते सर्व निश्चितपणाने दादांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहणार आहेत. सर्वजण दादांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय? बरोबर आहे. हो, दादांच्या पाठीमागे उभं राहायचं कारण आम्हाला नक्की एक तर कळू द्या. दादांनी गेली 15 वर्ष शिवसेनेच्या या ठिकाणी धुरा सांभाळली. त्यानंतर दादा जर स्वतः कार्यकर्ते खचून जर राष्ट्रवादी पक्षाबरोबर हात मिळवणी करत असेल तर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नक्की कोणाच्या सत्रांनी उतरायचं नाही का? आज पण त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोगत असं आहे की आपण जे आतापर्यंत दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात जे काम केलं किंवा ज्यांनी ते काम नाही आणलं त्याच्याबद्दल आरोप केले, प्रत्यारोप केले, त्याच्याबद्दल आता साठलोट. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कुणाच्या सत्रांनी उचलायच्या यांचं म्हणणं असं आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कुणाच्या सत्रांनी उचलायचं? शेवटी कसं आहे माहितीये का, सत्तेशिवाय शहाणपण नाही. सत्ता असणे महत्वाचे. प्रत्येक याच्यामध्ये जर सत्ता जर असेल तरच त्या ठिकाणी विकास कामं होऊ शकतात. हा आंबेगाव तालुका मतदारसंघ हा नेहमी विकास कामाचा पाठीशी राहणारा आहे, उभा राहणारा मतदारसंघ आहे. त्यामुळं शिवाजीराव आढळराव पाटील हे विकासाच्या दृष्टिकोनातून सत्तेच्या साठी एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या सोबत गेलेले आहेत. त्यांनी काही विकासाची तुम्हाला काही त्यांच्याकडून अपेक्षा? हो, विकास कामं या ठिकाणी निश्चितच होतील. कारण 2004 साली ज्यावेळेस खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या ठिकाणी लोकसभेवरती निवडून गेले त्याच्यानंतरच खासदार निधी काय असतो हे खेड लोकसभा मतदारसंघ जुना आणि आताचा शिरूर लोकसभा मतदारसंघ नवीन या लोकांना त्यावेळेसच खासदार फंड काय असतो हे माहीत झालेले आहे. आता काय खासदार निधी काय असतो हे शिवाजी आढळराव पाटील जेव्हा खासदार झाले 2004 ला तेव्हा प्रथम कळलं. बरोबर आहे ना. त्यांनी ना बरं का त्यांनी कसं केलं, ज्या टायमाला खासदार निधी मी म्हणतो त्यांच्या पद्धतीने प्रत्येक गावाला 5 लाख असेल, 3 लाख असेल, घाट बांधायला असेल, सभा मंडप असेल, ह्या अवसरीत त्यांनी 5-50 लाखाचा निधी त्यांच्या गावात दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे गाव मोठे आहे, 9-10 हजार लोकसंख्येचं गाव आहे. याला शेजारी गावडेवाडी 4-5 हजार लोकसंख्येचं गाव आहे. टावरवाडी 3 हजार लोकसंख्येचं. कोल्हेंनी काय आणलं की नाही? कोल्हेंनी 1 रुपया नाही. कोल्ह्यांसाठी मी स्वतः गेल्या 25 वर्षाला 25,000 रुपये खर्च करणारा अवसरातले एकमेव कार्यकर्ता आहे. मी 25,000 स्वतः खर्च केले आहेत. कोल्हे. आणि दुसरी गोष्ट, हे गाव जवळजवळ 20-1 लोकसंख्येचं 3 परिसरात गाव आहे. आम्हाला ह्या गावाचं विकासाचं मॉडेल हे गाव आहे. हे विकासाच्या मागे चालणारे गाव आहे. आम्हाला भविष्यात दादांची गरज आहे, वळसे पाटलांची गरज आहे. ह्या गावाला प्राथमिक आरोग्य नाही. ह्या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून तो प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न सुटेल. इथं SSC बोर्ड 10वीची 1 नंबरची शाळा आहे. आमच्या शाळेचा एक दर्जा चांगला आहे. इथं SSC बोर्ड नाही. आम्हाला त्या समस्या आहे. इथं राष्ट्रीयकृत बँक नाही. इथं 2 एकर गावांनी MSCBला जागा दिलेली आहे. इथं MSCचं ऑफिस नाही. असे मोठमोठे प्रश्न आहे. दोन्ही नेते कारखान्याचं ऑफिस नाही. ह्या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून हे प्रश्न सुटले जातील. गावाला शेवटी विकासाची गरज आहे. सध्या आज 2च नेते आहे. वळसे पाटलांनी आता आम्हाला जवळजवळ 1,60,00,000ची कामं दिली आणि दादांनी सुद्धा
70-80 लाखाची कामं ह्या बजेटमध्ये शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिली. मग आज जवळजवळ 2-2.5 कोटीची कामं आलेली आहे. बीजेपीने काही कामं दिली. मग जवळजवळ 2.25 कोटीची गावं ह्या गावात कामं आल्यात. मग शेवटी कामाच्या मागे आपण राहिलं पाहिजे. या पंचवार्षिक खासदार निधीतून काहीच काम नाही. हे 1 रुपयाचं काम नाही. आमच्या गावात तरी 1 रुपयाचं नाही. कोणाला विचारा, त्यांना विचारा, कोणाला विचारा. तुम्हाला काय वाटतं या पंचवार्षिकला खासदार निधीतून काय काम झालं? जे आताचे पंचवार्षिक दिले जसे महोदय सगळे सांगतात एका रोडचं जवळजवळ 5-5 वेळा भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही स्वतः बघितलेले आहे ते. जेणेकरून जी कामं आणायची जशी निवडणूक येईल, ग्रामपंचायतीची निवडणूक आली, सोसायटीची निवडणूक आली का आधी भूमिपूजन करायचं. नाही काही काम झालेलं एखादं काम झालेलंच नाही. जर काम झालेलं तर 15 वर्षांनी खासदारकी किंवा या 5 वर्षात कोल्ह्यांच्या निधीतून काय 50,000 रुपये सोसायटीचे मिळाले नाहीत. नियमित कर्ज भरणारे ते सुद्धा अजून मिळाले नाहीत. हे नुसत्या घोषणा करतात. पैसा नाही. पहिल्या यादीला फक्त मोजक्या याचे पैसे आले. 850 लोक अजून ह्या अवसरीमध्ये बाकी आहेत. त्याचं काय केलंय? सोसायटीच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब त्या मुख्यमंत्री असतानाच ही कर्ज योजना त्या ठिकाणी जाहीर झालेली होती. त्याच्यामध्ये काही मोजक्याच प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यानंतर जवळपास 2 याद्या आतापर्यंत आलेल्या आहेत. आणि जी काही यादी राहिलेली आहे ती नजीकच्या काळामध्ये त्याही याद्या आता लवकरच येणार आहेत. त्यामुळे तो काही फार मोठा प्रश्न आहे असं मला वाटत नाही. आम्ही वाट बघत होतो. आता सोसायट्या भरायच्या आहे. प्रत्येक माणसावरती अडचणी आहेत. पैसे भरायच्या, कुठून पैसे भरायचे. आम्हाला वाटलं होतं निदान हे पैसे तिकडे भरून घेतील आणि आम्हाला जरा दिलासा मिळेल. आम्हाला दिलासाच नाही. काही उलटे पैसे भरायला सांगितले. सामान्य माणसाला कर्जमाफीच्या दृष्टीने काहीतरी दिलासा मिळेल ही त्यांची अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा दोन्ही सरकारकडून या सरकारकडून काही झालेली नाही असं त्यांचं मत आहे. निश्चितच या राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून आता तालुक्याचा विकास सर्व जनता जाणते. मग मला अवसरी बुद्रुकमध्ये सांगायचं आहे की आमचे मार्गदर्शक या तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे यांचं हे गाव आहे आणि जवळजवळ 10,000 लोकसंख्येच्या पुढची लोकसंख्येचं गाव असल्या कारणानं आमच्या गावात आतापर्यंत आमदार साहेबांनी आणि आता दादा आपल्याकडे आले त्यामुळे राष्ट्रवादीचं मी म्हणतो दादा आमच्याकडे आल्यामुळं दुधात साखर पडल्यासारखं आहे. 2 नेते तालुक्याचे वेगवेगळ्या पदावर काम करत होते पण आज एकत्र येत असताना निश्चितप्रमाणे तालुक्याचा चांगल्या प्रकारे विकास होईल ही गावच्या लोकांना अपेक्षा आहे. आणि निश्चितच आतापर्यंत ह्या दोन्ही नेत्यांनी गावाला भरभरून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मतदान देखील भरभरून होईल अशी माझी भूमिका आहे. आता कालच सुद्धा मिळाले नाही. दुधाला भाव मिळाले नाही. गेल्या वर्षी 38 ते 39 रुपये लिटरला दूध होता भाव. आता 25 ते 26 रुपये. कोणत्याही दूध वाल्याला विचारा काय करायचं. शेतकऱ्यांनी काय करायचं. शेतकरी जगला तर विकास होईल ना. अहो शेतकरी जर दुधाला बाजार नाही, कांद्याला बाजार नाही, शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला बाजार नाही, मग हे सरकार काय करायचं. यांनी कांद्यावर घोषणा करतात निर्यात बंदी. आम्हाला पसंत नाही. 1 मिनिट. कांद्याची निर्यात बंदी आहे ही पुढे ढकलायचं शेतकऱ्याच्या दृष्टीने बरोबर नाही काय. आणि दुसरं असं जरी शेतकऱ्याच्या मालावर जरी टॅक्स नसला तर शेतकऱ्यासाठी जी खतं आवश्यक आहे, शेती उपयोगी जी साधनं आवश्यक आहे त्या साधनावर टॅक्स असल्यामुळं हे साहित्य खूप महाग आहे. त्यापेक्षा त्यांनी त्याच्यावरचा टॅक्स कमी करावा. आणि शेतमालावर जरी टॅक्स नसला तरी शेतमालासाठी उत्पादनासाठी जी खते बियाणे लागतात त्याच्यावर यांनी टॅक्स बसवलाय. तो अप्रत्यक्षरित्या हा शेतमालावरच टॅक्स आहे असं यांचं म्हणणं आहे. शेतीमालावर नसला तरी 18% जीएसटी ज्या वेळेला कापला जातो 18% जीएसटी कुणाकडनं कापला जातो. शेतकऱ्याकडनं कापला जातो का कंपनीकडनं कापला जातो. म्हणजे 18% शेतकऱ्याला जीएसटी लावायचा. मग 1 लाखामागे 18,000 रुपये झाले. 2 लाखाचा जर एखाद्या शेतकऱ्याचा सर्वसाधारण शेतकऱ्याचा 2 वर्षामध्ये 2 लाखाचा कमीत कमी व्यवहार होतो. त्याच्यावर 18 गुणे 36,000 रुपये शेतकऱ्याचे कापले जातात. आणि शेतकऱ्याला हे किती देतात 6,000 रुपये.
6,000 रुपये देतात ना, ते काय वर्ष महिन्याला काय 2,000 रुपये पैसे आम्हाला आमचेच पैसे आम्हाला मोदी काय मेहरबानी करीत नाही. 2,000ला बाजारामध्ये काय किंमत आहे? काय किंमत? शेतकऱ्याचे पैसे आहेत ना, शेतकऱ्यांकडून 10,000 वसूल करायचे, 1,000 द्यायचा अशा प्रकारे तुमचे पैसे तुम्हाला आमचे आम्हाला देतात. आणि विकास काय तुम्ही एक मिनिट शेतकरी जगला पाहिजे असं मला सांगा, त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का 2,000 रुपये मोदी दर 4 महिन्यानंतर देतात, 6,000 रुपये वर्षाला देतात. याच्या अगोदर किती पंतप्रधान झाले? ही आताची आपली 15वी लोकसभा चालू आहे. याच्या अगोदरच्या पंतप्रधानांनी ते तरी दिले होते का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि अन्न सुरक्षा विधेयक ज्यावेळेस मोदींनी आणलं त्यावेळेस मोफत अन्नधान्य, आपल्या देशातला एक देखील गरीब अन्नधान्य उपाशी राहिला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी चांगल्या भावनेमधून या ठिकाणी अन्न सुरक्षा विधेयक या ठिकाणी आणलं आणि त्यांना या ठिकाणी अख्ख्या संपूर्ण देशाला या ठिकाणी मोफत अन्नधान्य त्यांनी पुरवण्याचं काम केलं. मग याच्या अगोदरच्या पंतप्रधानांना का करता आलं नाही? यांचं म्हणणे आहे किंवा आतापर्यंत कोणत्या पंतप्रधानांनी 2,000 रुपये दिले होते का आतापर्यंत? पण शास्त्री पासून किंवा पंतप्रधान सुरुवातीपासून आतापर्यंत जीएसटी लावला होता का कोणत्या पंतप्रधानांनी? याचं उत्तर द्यावं. जीएसटीची संकल्पनाच मुळात मनमोहन सिंगांच्या काळामध्ये आलेली आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असल्यापासूनच जीएसटीची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं खतांवर जीएसटी हा तेव्हापासूनच आलेला आहे. त्याच्यावर शेतमालावर जीएसटी हा पहिल्यापासून याची संकल्पनाच मनमोहन सरकारची. फरक किती आहे? त्यावेळेस 2% होता, आता 18 50 किलोची होती, 45 रुपयाची 45 किलोची केली, 5 किलो त्याच्यात कमी केले युरियाचा. आणि आता बाजार काय हिऱ्याचा? आता हिऱ्याचा बाजार आहे 300-350 रुपये आणि पावती कोणी देत नाही. कधी पावती देत पावती आपण मागत नाही, पावती देत नाही. हे पावतीनं शेतकरी संकटात आहे याच्याबद्दल कोणाच्याच मनामध्ये दुमत नाही. शेतकरी 100% संकटात आहे. त्याच्या कांद्याला दुधाला भाव मिळालाच पाहिजे हे राजकारणाविरहित सर्वांनाच हे मान्य आहे. परंतु त्याच्यासाठी काम करणारा माणूस त्या ठिकाणी असला पाहिजे. केवळ संसदेत एखादं दुसरं भाषण केलं म्हणजे लगेच तो प्रश्न सुटला असं होत नाही. आमचं म्हणणं असं आहे की त्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो प्रश्न तडीस नेण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न झाले पाहिजेत आणि ती करण्याची क्षमता निश्चितपणाने खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यामध्ये आहे असं आम्हाला खात्री. त्यांचं म्हणणं आहे 15 वर्षामध्ये ना खासदार शिवाजीदादा आढळरावांनी शेतकऱ्यांबद्दल केलेलं, शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेलं आंदोलन दाखवा. खासदार अमोल कोल्हेंनी शेतकऱ्यांविषयी केलेली कित्येक आंदोलन या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांविषयी कळवळ असलेलं नेता आतापर्यंत. यांचं म्हणणं आहे की दादांनी आजपर्यंत शेतकऱ्यांविषयी एकही आंदोलन केलं नाही. शेतकऱ्यांविषयी कळवळ असलेलं एक नेता म्हणजे त्यांचं वय कमी असल्यामुळे त्यांना कदाचित माहिती नाही. परंतु शेतकऱ्यांसाठी या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त आंदोलनं जर कोणी केली असतील तर ती खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी केली. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवत असेल मंचरच्या शिवाजी महाराज चौकामध्ये बैलगाड्यासाठीचं आंदोलन झालं आणि त्याची केस आजही शिवाजी आढळराव पाटलांवर आहे. त्याच्यानंतरची कांद्याची आंदोलनं, विजेच्या दरवाढीच्या संदर्भातली आंदोलनं डांबरीवर बसून त्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न आणि हे म्हणतात की गेल्या 5 वर्षात, तर गेल्या 5 वर्षामध्ये खासदार शिवाजी आढळराव पाटील हे कोणत्याही पदावर नाहीत. ते पराभूत झाल्यानंतर सुद्धा लोकांमध्ये त्या ठिकाणी आहेत. लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांचा जनता दरबार गेली 5 वर्ष त्या ठिकाणी सुरू होता. त्या मनानं जे निवडून आलेले खासदार होते, अमोल कोल्हे हे गायब खासदार, ते निवडून आल्यानंतर कधी लोकसभा मतदारसंघामध्ये फिरले नाहीत. यांचे कार्यकर्ते काहीतरी तुटकं समर्थन करतात की गल्लीत न फिरता दिल्लीत फिरायचं. आमचं असं म्हणणं आहे की जर गल्लीतल्या समस्याच तुम्हाला कळाल्या नाहीत तर तुम्ही दिल्लीत जाऊन काय मांडणार आहे? तुम्ही तुमचं विधिमंडळाचं त्या लोकसभेचं अधिवेशन असतं किती दिवस? वर्षातून 15-20 दिवस अधिवेशन आणि तेवढेच दिवस खासदार गल्लीत फिरले तरच त्यांना समस्या कळतील आणि ते दिल्लीत मांडतील. पण जर हे गल्लीत फिरतच नसतील तर ते दिल्लीत तुमच्या काय समस्या मांडणार? आम्ही कोणाचं समर्थन करत नाही किंवा कोणाला वाईट पण म्हणत नाही. मग ही लोक याच्या पुढे होती ना कार्यकर्ते किंवा यांनी सरकार चालवलं ना, वैश्य पाटील असो का आढळराव असो, आम्ही कोणाला वाईट म्हणणार नाही आणि म्हणायची आम्हाला गरज पण नाही. मग यांनी एवढ्या दिवसात काय केलं? तुम्हाला मी काही सामान्य नागरिक आहेत, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया. बोल साहेब. प्रश्न विचारा ना तुम्ही. नाही, आताचा येणारा लोकसभेचा खासदार कसा असेल? आताचा येणारा लोकसभेचा खासदार हा काम करणारा असावा. आता जे आहेत दोन्ही, जे आताच्या घडीला जरी जे दिसत आहेत समोर उमेदवार,
तर दोन्ही उमेदवार, एका उमेदवाराने 3 टर्म याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले आणि एका उमेदवाराने 5 वर्ष केलेले, आणि तेच उमेदवार तुमच्या समोर आहेत. तुमच्या काय कुणी काम केले कुणी नाही केलं, तुम्हाला काय वाटतं? नाही, 15 वर्ष त्यांनी जी सत्ता भोगली त्यांनी काम केलं नाही असं नाही, पण आता जे 5 वर्ष भोगतात गेल्या टर्मला ते सुद्धा चांगले काम करतात ना. मग त्यांना तुम्हाला काय वाटतं? कोणत्या यांनी काम चांगले केले? 15 वर्ष त्यांनी काम बऱ्यापैकी केलं, पण आता बी हे 5 वर्ष आहे त्यांनी बी संसदेत प्रश्न उपस्थित केले आणि अभ्यासू खासदार असावा एवढी. आता सध्या एक 5 ते 10 दिवस झाले ही जी चर्चा चालू आहे सर्वत्र चर्चा एवढी चालू आहे, निष्ठा, गद्दारी, बेडुकुड्या ह्याच विषयांभोवती फिरते. तुम्हाला काय वाटतं, ह्याच विषयांभोवती फिरली पाहिजे की विकासाच्या गोष्टी झाल्या पाहिजे? विकासाच्या दृष्टीने फिरली पाहिजे. फक्त आमचं म्हणणं काय आहे, शेतकरी आणि दूधवाला जागला पाहिजे. शेतकरी आणि दूधवाला जागला पाहिजे ह्या बाबांचं तेच म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, ही चर्चा निष्ठा, बेडुकुड्या, गद्दारी ह्याच विषयांवर लढवली गेली पाहिजे की विकास कामाच्या मुद्द्यावर लढवली पाहिजे? या ठिकाणी काही मराठा बांधवांचे प्रथम खरं तर महाराष्ट्रामध्ये जशा पद्धतीने वातावरण चालू आहे की लोकसभेमध्ये इकडून तिकडे उड्या मारण्याचं बेडूक पद्धतीने चालू आहे, पण खरं तर मला इथे मानण्यात येते की आंबेगाव असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो, मराठा इथे सगळे बसलेले मराठा आहे, पण मराठ्यांविषयी कोण वक्तव्य काढतंय का? आज दिलीप वळसे पाटील असतील, शिवाजीराव आढळराव पाटील असतील, ठीक आहे, मान्य सपोर्ट करतात, परंतु त्याच्या दिशेने अंमलात आणलंय का? मनोज दादा जरांगेंनी सांगितलंय की तुम्ही येत्या लोकसभेमध्ये एक म्हणजे आमचे टार्गेट होतं की 100 उमेदवार उभे करायचे प्रत्येक मतदारसंघातून, परंतु ते म्हणले की आपलं मतदान विभागून जाईल, त्यापेक्षा तुम्ही एक उमेदवार डिक्लेअर करा. काल आंबेगाव तालुका सकल मराठा सभेमध्ये बैठकी झाली की त्यामधून एक नाव डिक्लेअर करण्यात आलं. तुम्हाला असं वाटतंय का हे जरांगेंच्या आंदोलनात जो मागे दिसणारा जो मराठा समाज होता किंवा जो मराठा तरुण होता तो आता कुठेतरी निवडणूक आल्यानंतर पक्षीय राजकारणात गुंतत चाललाय? नाही, कसं झालंय माहिती का, तुम्ही प्रत्येक शिरूर लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण घ्या. टोटल लोकसंख्या किती? 25 लाख आहे मतदानाचं टोटल, त्याच्यामध्ये 12 लाख लोकसंख्या ही मराठ्यांची आहे, उरलेल्या लोकसंख्येमध्ये ओबीसी वगैरे अदर कास्ट आहे. जर 12 लाखापैकी जर ठाम निर्णय घेतला की आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, या मराठा उमेदवारांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभं राहू, तर 100% सांगतो की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मराठाचा उमेदवार विजय झाल्याशिवाय राहणार नाही. नाही, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ते जे त्या स्टेजवर जे दिसणारे कार्यकर्ते होते ते आज पक्षाच्या स्टेजवर दिसतात. नाही, कसं झालंय, प्रत्येकाची विचारधारा वेगळी. आता मी सारथीचं आंदोलन करणारा, महाराष्ट्रामध्ये पीएडीच्या विरोधात आंदोलन उभं करणारा मी स्वतः होतो. मग मनामध्ये एकच इच्छा आहे की बाबा मराठ्यांचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे, कारण की आज इथे बसलेल्या प्रत्येक मुलाचा आरक्षणासाठी वंचित राहिलेला आहे. मग तो कोणता एबीसी फॉर्म असू किंवा तो परीक्षेमध्ये बसला तर त्याला परीक्षा जास्त फी द्यावी लागते, किंवा एक्झाम मध्ये बसल्यानंतर कोणत्या गोष्टीमध्ये पैसे द्यावे लागतात. मग प्राथमिक मुद्दा काय आपला सर्वांचा की जेणेकरून मराठ्यांच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे, की जेणेकरून मराठ्यांच्या मागे जर उभं राहिले तर आपले प्रश्न सॉल्व्ह होतील. सरकार काय आज येईल, उद्या परवा येईल. आज जर आपले आमदार मराठा बांधव बसलेले, आज जर मनोज जरांगे एवढे कष्ट करून एवढे उपोषण करून काही सोल्युशन भेटत नाही, म्हणजे कुठेतरी शोकांतिका आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण डोळ्यासमोर, शाहू आंबेडकर सगळ्यांचा आदर्श घेऊन मतदान मागतात, आणि ज्यावेळेस मराठ्यांच्या विषयी तुम्ही कुठेतरी मग या मतदारसंघात तिसरा पर्याय शोधताय? 100% तिसरा पर्याय तयार पण झालेला आहे. आंबेगाव तालुक्यामधून दत्ता गांजाळे यांचं नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. आता खेड, शिरूर, हवेली अशा 4 लोकसभा मतदारसंघामधून आमचा एक उमेदवार डिक्लेअर होईल. त्याच्या डावेदार 4-5 जण आहे, मी स्वतः डावेदार आहे, परंतु त्याच्यामध्ये असं झालंय की आता श्रेष्ठांना वय आपलं बारीक आहे, त्याच्यामुळे मी स्वतः त्यांना म्हटलो की तुम्ही जुनी उभा राहत असेल तर आपला 100% पाठिंबा राहील. मग शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मराठ्यांचा जर उमेदवार राहिला तर 12 लाख पैकी कमीत कमी 6 लाख किंवा 8 लाख जरी मतदान पडलं तर 100% मराठा उमेदवार विजयी होतं. हे या ठिकाणी तिसरा पर्याय शोधतायत. हे आताच्या दोन्ही प्रस्थापितांवर नाराज आहे, यांच्या दृष्टीने आरक्षण महत्वाचं आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थानं मराठ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे, आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम एकनाथभाई शिंदे यांच्या सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की 5-10% जो काही सगळे सोयऱ्याचा प्रश्न राहिला त्याच्यावर हरकती आल्यामुळे तो प्रश्न खरं तर पेंडिंग आहे. लवकरच त्याच्यावरच्या हरकतींची सुनावणी झाली तर तोही प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे मराठा निश्चितपणाने ह्या वेळेला एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या मागे खंबीरपणानं उभा राहील असं आम्हाला. आपल्या भागात अजून एक दुसरं एक चर्चेला जाणारा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत. काय बोलाल बैलगाडा शर्यतीचं? हा बैलगाडा हा विषय जुना झाला. विकासाचं बोला ना, कांदा असेल, दूध प्रश्न असेल, याचं कमीच काय बोलत नाही. आढळराव पाटलांना 15 वर्ष आम्ही सलग मतदान केलं, मागच्या वेळेस 4थ्यांदा केलं, ते पडले, त्यांचं नशीब म्हणा ते.
पण आता कोल्हे साहेबांना मतदान करायचं कारण सांगतो तुम्हाला मी का आढळराव पाटलांनी मराठा आरक्षणाविषयी काही शब्द नाही काढलाय. कोल्ह्यांनी काढला, कोल्ह्यांनी काढला की विरोधही नाही केला ना त्यांनी विचारांनी आणि आढळरावांनी केला, त्यांनी विरोधही नाही काही बोलायचं नाही, शांत भूमिका. नाही मग ह्या मराठा आरक्षणाच्या विषयावर तुम्हाला काय वाटतं कुणी भूमिका मांडली की दोघे तटस्थ राहिले? तसं कोल्हे साहेबांनी तशी भूमिका मांडलीच आहे, मराठा मतदान द्या, मराठा आरक्षण द्या म्हणले, पण विरोध नाही केला. दादा वक्तव्यच नाही मराठ्याविषयी, यांना आरक्षण द्या किंवा देऊ नका, काहीच नाही. विकास तर जर विकास करायचा असेल तर उड्या मारून जायची गरजच नाही. ते स्वतः सत्ता मिळून विकास करणं याला महत्व आहे ना माझ्या दृष्टीने. तुम्ही विकास ही निरंतर प्रक्रिया आहे, पण विचारधारा बदलून विकास करायचा असेल तर आमचं कधीच समर्थन त्यांना राहणार नाही. विचारधारा बदलून जर विकास करायचा असेल तर त्या विकासाला यांचं कधी समर्थन राहणार नाहीये. यांचा ज्येष्ठ मतदार आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया समजून घेऊया. तुम्हाला काय वाटतं या लोकसभा निवडणुकीत येणारा उमेदवार कसा? येणारा उमेदवार शेतकऱ्यांच्या साठी लढणारा पाहिजे. आता हे सगळं समजा जरी आता इथून माग कोल्हे आले तर कोल्हे 5 वर्ष आले, निवडून आले, गेले तर तोंड बघावलं नाही. आणि मग शेतकऱ्याचा विकास कसा होणार? इथं विकास कामासाठी पैसे द्यायचे तर पैसे दिले नाही. त्यांचं म्हणणं आहे त्यांनी 3 पिढ्याला मतं दिली. आता हे काल नाही आले तर इकडून तिकडे उड्या मारतात, तिकडून तिकडे उड्या मारतात. 3 पिढ्यांना मतं द्यायची म्हणजे एवढं सोपं नाही. तर कोणता पैसा घेतला आम्ही फुकट सहकार्य करत असते. येणारा लोकसभा उमेदवार कसा असावा? माझं तर म्हणणे उमेदवारच नाही, प्रशासक पाहिजे. प्रशासकच पाहिजे. हो, काय करताय? आता किती वर्ष झाले आपण यांच्या ताब्यात दिलाय. आज जो 60-70 वर्ष झालेत यांच्या ताब्यात सगळा कारभार दिलेला आहे. काय कोणी केलं? कोणीच काय केलं. त्याच्यापेक्षा प्रशासक योग्य. यांच्या दृष्टीने प्रशासकच योग्य राहील, कारण यांचं म्हणणं आहे की 15 वर्ष त्यांनाही दिलेत, यांचे 5 वर्ष पाहिले, यांनी सर्वांचेच पाहिले. पाहत राहा पॉलिटिकल खिचडी.